अनन्यसाधारण महत्व लाभलेलं आहे। एक बॉल 3 धावेची गरज, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम। सामना जिंकेल कोण? एबी रॉयल जांभरुडे की कुसुमिनी टुने? 1 बॉल 3। यावेळेला यॉर्कर अपील अँड गॉन, फलंदाज बाद। अखेर यजमान संघाने सामना जिंकलाय। शेवटच्या बॉलवरती यशस्वीरित्या धावसंख्येचं संरक्षण होत आहे आणि या सामना 2 धावेनं जिंकून एबी रॉयल्स जांभरुडेनं पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय। अभिनंदन एबी रॉयल्स जांभरुडे। टफ अँड हार्ड लक भावेश। व्यासपीठावर यावं अशी मी सोल जॅकेटच्या वतीने नरेश दादा धुमाल आणि त्यांच्या सोबतीने त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सध्या क्रीडानगरीत उपस्थित झालाय। दादांना आणि दादांच्या मित्र परिवाराला विनंती आहे, या पण मंचावरती आपलं सरचे स्वागत आहे। चला हँडशेक करून मैदान सोडायचं आहे दोन्ही टीम्स। मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय देव मार्केला, ज्यांना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी केली। अवघ्या 2 धावा देत 2 विकेट कॅरी केल्या, तो देव मार्के ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच। आणि नयन मार्केसाठी रोहन मार्के आणि त्याचबरोबर ऑल टीमसाठी रोहन मार्के आणि त्याचबरोबर भावेश कोठावले, दीपक कोठावले अँड आर्मीसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज जमा झालेले आहे। चला फर्स्ट ऑफ ऑल आपण देतोय मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार आपण देतोय दत्तादादा पेमरे, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत डोंगरनाबे, ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी आम्हाला बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी मिक्सर सौजन्य लाभलेला आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय सामनावीर पुरस्कार देव मार्केला। चला देव या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा। यानंतर नेक्स्ट मॅच आणखीन एक सामना आपल्या भेटीला येतोय। स्वर्गीय सोपान फोपे प्रतिष्ठान बलिवरे आणि त्यांच्या विरोधात संघ न्यू यंगस्टर घागुर्ली। संपूर्ण टीम साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र जमा झालेलं आहे। रोहन मार्के यांनी दीप कोठावले यांच्या वतीने कॅश प्राइज आणि ते पुरस्कार देखील आपण दीप यांच्या शुभ हस्ते देतोय। चला कॅप्टन या एबी रॉयल जांभरुडे संपूर्ण टीम साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे ते आपण देतोय। चालू सामना जसा सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करणार आहोत बदलाव आणि ऐकणार आहोत पहिल्या सत्रासाठी सोमनाथ खाडे सरांचा आवाज। थँक्यू। रुपेश आगिवले सर यांच्या वतीने एबी रॉयल्स टीम साठी 500चे कॅश प्राइज झालंय विनिंग मुवमेंट करता आणि त्यांना विनंती आहे या पण मंचावरती आपलंही सरसे स्वागत आहे। चला प्रेझेंटेशन बॉक्स थोडं खाली करा। आयोजक संघ एबी रॉयल जांभरुडे। यानंतर आपण नेक्स्ट मॅचला लगेचच सुरुवात करतोय। यानंतर आपण आणखीन एक सामना कव्हर करतोय ज्या ठिकाणी मात्र 2 संघ आमने सामने असतील। स्वर्गीय सोपान फोपे प्रतिष्ठान बलिवरे आणि त्यांच्या विरोधात टीम इन ऍक्शन असेल न्यू यंगस्टर घागुर्ली। सामना सुरू होतोय। या दोन्ही टीमला आपण देतो ऑल द बेस्ट। गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत गणेश, तर आघाडीसाठी सलामीवीर रोशन आणि त्यांची सोबत देतोय संदेश। ऑल इज सेट। सामना सुरू होतोय। या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण देऊयात या सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा। शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। पहिला बॉल बाउन्सर होता, बीट केलं, बॅटरला निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल। विश्वासदादा लिंगे यांच्या वतीने देखील टीमसाठी 500चे कॅश प्राइज आहे टीम विन झाल्याबद्दल।
रोशन विथ संदेशी ओपनिंग पेअर. शॉर्ट बॉल आता हुक केला, स्क्वेअर ऑफ द विकेट चाललाय बॉल डीप स्कोअर लेगला. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. पहिला बॉल डॉट. तदनंतर मात्र येत आहेत त्या 4 धावा आणि या 4 धावेनिशी मात्र सध्या खातं खोललं होते रोशन आणि त्यासोबत न्यू यंगस्टर घागुर्ली क्रिकेट संघाचं. यावलेला आणखीन एक चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये चाललाय बॉल मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड 4, सलगचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आता दिशांच्या विरोधात आलेला आहे. रोशनकडून मात्र जबरदस्त सुरुवात या डावाची होती आहे आणि धावासंख्या धावफलकावर एकूण अंकित होती ती टीम न्यू यंगस्टर घागुर्ली क्रिकेट संघाची. 8 ऑन बोर्ड, 8 धावा याचबरोबर पाहायला मिळत आहेत धावफलकावर. चला वेळ जास्त खर्च होतोय स्वर्गीय सोपान फोपे प्रतिष्ठान बलिवरे. थोडी घाई करत थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. यावेळेला चाललाय बॉल मागे, गॅप मोठा आहे आणि आलाय तो आणखीन एक चौकार रोशनच्या बॅट मधून. या 4 धावा. गुड शॉट. या सलगच्या 3 चौकारांसाठी वैभव गोडविंदे, दीपकजी कारले आणि त्याचबरोबर शिवाजी खंडागले या तीनही अतिथींकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. आदरणीय अतिथींचं सध्या होतं शुभागमन, त्यांचं आपण करूयात वेलकम. पहिला बॉल डॉट. तदनंतर आले बॅक टू बॅक 3 चौकार आणि सध्या धावा बनत आहेत धावफलकावरती 12. फिल्डर उपस्थित, थोडी मिसफिल्ड, मिळेल ते एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, इंजोर्ड झालेत फिल्डर आणि आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो मात्र यशस्वी ठरलेला आहे. चांगलं कॉलिंग बिटवीन द विकेट. 2 धावा, 2 धावेनिशी मात्र एकूण 14 धावा धावफलकावरती. चला मोहनदादा खुने संपर्कात या. मोहनदादा खुने, मोहनदादा खुने विनंती आहे आपण आयोजकांच्या संपर्कात या. डॉट 4442. 5 चेंडूत आता 14 धावा बनलेल्या आहेत. रोशनची मात्र जबरदस्त रोषणाई सध्या धावफलकावरती आपण बघत आहोत. स्टील 1 टू गो. यावेळेला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. जबरदस्त फटका, पाव पाकिट, टावरिंग इट, यूज इट, सिक्सर.
आदरणीय अतिथींचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचा संपूर्ण गाड्यांचा ताफा सध्या ऑन स्क्रीन आपण बघत आहोत. सर्व उपस्थित आदरणीय अतिथींचं संयोजक समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. चला मॅच यानंतर आपण कंटिन्यू करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटकाच्या अंती बनल्या गेल्या त्या एकंदरीत 20 धावा, 20 ऑन बोर्ड. रोशन आणि संदेश हे दोन बॅटर सध्या ऑन विकेट आहेत. गणेशकडून चांगला स्टार्ट आता या षटकात अपेक्षित येतं स्वर्गीय सोपान फुबे प्रतिष्ठान बलिवरे क्रिकेट संघाला. सेकंड ओव्हर षटक सुरू होते दुसरं. चला मॅच आपण कंटिन्यू करा ऑफिशियल्स. पहिला बॉल ड्राईव्ह केला इनफिल्डमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला मिसफिल्ड. बॉल मागे निघालाय. सेकंडचा कॉल आहे आणि तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या मिळताना दिसतील. या 2 धाबेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित झाली ती 22-22. 22 धावा सध्या स्कोरबोर्डवर विदाऊट एनी विकेट लॉस. 3 षटकांचा सामना, निर्णायक सामना दोन्ही टीमसाठी. यावेळेला सॉफ्टने खेळतायत, दिशा दिली आहे, फक्त ढकललाय बॉल. मिळेल ती एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेनिशी मात्र सध्या एकूण धावा दाफलकरती अंकित होतात त्यात 23. 23 ऑन बोर्ड. 6 चेंडू 20 धाब्याचं योगदान रोशननं दिलं जो सध्या खेळतोय साकर एंडला. त्याच्यासोबत संदेश देतोय. 2 चेंडू 3 त्याच्याही बॅटमधून आलेले आहेत. आणि 3 षटकांच्या सामन्यात जो अपेक्षित स्टार्ट होता, जो ओपनिंग स्टँड हवा होता, तो ओपनिंग स्टँड मिळाला आहे न्यू यंगस्टर घागुर्ली क्रिकेट संघाला. यावेळेला भन्नाट यॉर्कर, पण लाईन खराब आहे, नियंत्रण नव्हतं. वाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या एकूण अंकित होत आहेत त्या दाफलकावर 24 धावा, 24 ऑन बोर्ड. चोवीस धावा सध्या दाफलकावरती. गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा गणेश. चला वेळ जास्त खर्च होतोय टीम बलिवरे. थोडी घाई अपेक्षित आहे. थोडं स्पीडअप, थोडं फास्ट खेळा. धावा बनलेले आहेत त्या 24. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर जात पुल केलाय. फिल्डर मात्र डीपमध्ये उपस्थित आहेत. चांगलं जजमेंट, सीमारेषेच्या नजदीक बॉल अडवण्यात आलेला आहे. तोपर्यंत 2 धावा मात्र रोखता आल्या नाही. 2 धाबेनिशी मात्र सध्या संघ पुढे सरकतोय. न्यू यंगस्टर घागुर्ली 26. 26 धावा याचबरोबर पाहायला मिळत आहेत दाफलकावर. 7 चेंडू 22 रोशननं बनवलेले आहेत. 2 चेंडू 3 संदेशनं बनवलेले आहेत. आणि पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत मॅचमध्ये 26 धाब्याची अतूट पार्टनरशिप या दोनही फलंदाजांनी उभारलेली आहे. चला बॅटर्सलाही सूचना आहे, प्रत्येक बॉलवरती आपण एकत्रित येणं गरजेचं नाही आहे. स्कोर 26-26. चला वेळ जास्त घेत आहेत गणेश. बॉल टाकून जवळजवळ मित्रा 40 सेकंड झाले.
यावलेला बॉल चाललाय थेट मिडल आणि लेगस्टिक वरून एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची झाली सांगता होते कमबॅक. धावा बनलेल्या आहेत 26-26. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा घेत बॉल शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने निघालाय. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल आहे आणि आता दुसरी धाव सहजरित्या बनताना दिसेल. 1 शॉट हा सिग्नल आता जगदीश सरांकडून करण्यात आलेला आहे. सो एकच धाव मिळेल. प्रयत्न तर दुसऱ्या धावेचा होता परंतु तो अपयशी राहिला. बॅट इनलाईन व्यवस्थित ड्रॅग झाली नाही. धावा बनलेल्या आहेत त्या 27-27. फुलटॉस बॉल दिशा दिली डीप मध्ये. फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली आहे. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. स्वतःकडे स्ट्राईक आता ठेवली ती रोशननं. ओव्हरची झाले सांगता 2 षटकात बनल्या गेल्या. 28-10 चेंडू 24 धाब्याचं योगदान रोशनचं. 3 चेंडू 2चं योगदान संदेशचं. आणि यानंतर एक कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. वैभव सीताराम भोईर यांच्या वतीनं सलगचे 3 षटकार 1111 रुपयाचं. नुकताच मंचावरती आदरणीय अतिथींचं शुभागमन झाले. उद्योजक तथा समाजसेवक नरेशदादा धुमाल, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सचिव रुपेशदादा खाटेकरे, त्याचबरोबर उद्योजक राजेशदादा पाटील, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य खोपिवली मुकुंदजी कराले, त्याचबरोबर रविदादा धुमाल, मंगेशदादा धुमाल, चंद्रकांतदादा भोईर, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि त्याच सोबतीनं हरेशजी घागस आणि त्याचबरोबर उपस्थित झाले ज्ञानेश्वरजी भांडे. या सर्व अतिथींचं आपण करूयात मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. AB रॉयल्स आयोजित मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची स्पर्धा अर्थातच वीर हुतात्मा हिराजी गोमाजा पाटील चषकाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. नाव बॅक टू क्रिकेट. पहिल्या डावातील अंतिम षटक, अखेरचं षटक. कल्पेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला, वेळ जास्त खर्च होतोय, थोडी घाई अपेक्षित आहे. टीम बलिवरे. पहिला बॉल बॅट्समन शफल झाले मात्र त्याला फॉलो करण्यात आलेला आहे. वेगवान लेंथ बॉल होता. उजव्या एसटीच्या बाहेर टप्पा पडल्याबरोबर थेट एसटी रक्षकाच्या दिशेने निघून चाललाय. डॉट बॉल न झाली आहे. निर्णायक तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. छोटेखानी कमबॅक. त्याचबरोबर संदीपजी खाटेकरी देखील आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित झाले. दादांचंही सहर्ष स्वागत आहे. धावा 28-28. 28 धावा सध्या स्कोरबोर्डवर. तिसऱ्या षटकाची सुरुवात मात्र डॉट बॉल न झालेली आहे. यावेळेला दिशा दिली ऑन साइडला. मिड विकेटकडे ट्रॅव्हल होतोय बॉल. एक सिंगल बनली आहे. दुसरीचा कॉल केला नाही. एकाच धाब्यावरती मात्र आता रोशनला समाधानी राहावं लागेल. या सिंगल धावसंख्येसोबत सध्या 19 अंकित होत्या त्या 29 धावा. 29 ऑन बोर्ड. पहिल्या षटकात 20 धाब्याचा जबरदस्त स्टार्ट मिळाला होता. दुसऱ्या षटकात गणेशकडून कमबॅक झाला आणि आतापर्यंत कल्पेशनं देखील तिसऱ्या षटकात 2 चेंडूत अवघी एकच धाव खर्च केलेली आहे. स्कोर बनला 29-29. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन इथे खराब आहे. पिचिंग आउटसाइड लेगस्टिक तेच सांगतायत पंच. एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या एकूण धावसंख्या दाफलकर अंकित झाले ती 30 ऑन बोर्ड. पहिल्या डावाचे 4 चेंडू अजूनही बाकीत. पाहायचंय किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ न्यू यंगस्टर घागुर्ली. यावेळेला चांगला बॉल पायावरती आदळलाय. टो क्रशर होता. पंचांकडे अपील आणि ते स्वीकारलंय. पाय चीजच्या स्वरूपात फलंदाज बाद. LBW लेग बिफोर विकेटचे शिकार माघारी परत आहेत सलामीवीर संदेश. 30ला पहिला धक्का. क्लिअर प्लंप.
धावा सध्या 30 बनलेल्या आहेत. नवीन बॅटर संजित बॅटिंगसाठी दाखल होत आहेत, ज्यांच्याकडे स्ट्राईक असेल. या षटकाचे मात्र अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पाहिजे किती धावेपर्यंत मजल मारेल संघ न्यू यंगस्टर गागुर्ली. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होत आहे. स्वर्गीय कल्पेशदादा प्रतिष्ठान मसा आणि त्याचबरोबर AB रॉयल्स जांभुर्डे हे दोन संघ आमनेसामने असतील. चला कॅप्टन्स दोन्ही टीमचे रिपोर्टिंग करा. शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले, पूल केलाय क्षेत्ररक्षक, मात्र त्याची डसाल कामगिरी, त्याच्या हाताला चटका देत निघालाय बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. मिसफिल्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, मोबदला तर मोजावाच लागेल. हा षटकार मच निडेड सिक्सर आलेला आहे. प्रयत्न पार डीपमध्ये सुरू होता, मात्र क्षेत्ररक्षकाला बॉडी बॅलन्स कंटिन्यू करता आला नाही. षटकार सोबत बनत आहेत, त्यात 36 धावा. स्टील 2 टू गो. बॉल बाकीत अजूनही 2. स्टील 2 टू गो. यावलेला बॅटची बाहेरची कडा, शॉट थर्डमॅनला फिल्डर, त्याला चकवून फसून बॉल निघाला होता. बॅकअपसाठी शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक आलेले आहेत, मात्र 2 धावा त्या ठिकाणी रोखता येणार नाहीत. 2 धावेनेशी मात्र एकूण अंकित होत आहेत. त्या 38 धावा दाफलकावर, 38 ऑन बोर्ड. पहिल्या सामन्यात 28 धाब्याचं टार्गेट होतं, त्याच कारणासह आता बेनिफिट या मॅचमधील विनिंग टीमला आहे. या मॅचमधील विनिंग टीम थेट क्वार्टर फायनल खेळणार आहे. नेक्स्ट मॅचच्या विनर टीम अगेन्स्ट. स्टील 1 टू गो. यावलेला समोर लॉफ्टेड इट, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, पण ओव्हर जजमेंट झालेत. कॅच ड्रॉप आणि बॉल निघालाय तो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. एंड इज वेल देन ऑल इज वेल. शेवट गोड होतोय. चौकार. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. स्वर्गीय कल्पेशदादा प्रतिष्ठान मसा कॅप्टन रिपोर्टिंग करा. ऑलरेडी AB रॉयल्स जांभुर्डे टीमचे संघटनदार उपस्थित आहेत. मुकुंदजी कराळे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं होतं टॉस. ग्रामपंचायत सदस्य खोपिवली आणि दादांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. चला कॅप्टन या मसा टीम थोडी घाई कर मित्रा. सध्या मुख्य मंचावरती उपस्थित झाले आहेत उद्योजक नरेशजी कराळे, त्यांच्यासोबत रुपेशजी खाटेकरे, राजेशजी पाटील, त्याचबरोबर मुकुंदजी कराळे, रविदादा धुमाल, मंगेशजी गायकर, चंद्रकांतजी भोईर, हरेशजी घागस, ज्ञानेश्वरजी बांडे, संदीपजी ओखारे. चला टॉस होतोय या दोन टीमच्या दरम्यान. मुकुंदजी कराळे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण कव्हर करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. कॉल असेल तो स्वर्गीय कल्पेशदादा प्रतिष्ठान मसा क्रिकेट संघाचा. AB रॉयल्स जांभरुडेनं टॉस जिंकलाय. निर्णय फील्ड फर्स्ट. मसा टीम बॅटिंगसाठी रेडी राहा. चला यानंतर मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींच्या सन्मान सोहळ्याकडे आपण वळत आहोत. सन्मानित करत आहोत उद्योजक तथा समाजसेवक नरेशदादा धुमाल यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या आयोजक समितीच्या वतीनं. सचिनदादा बिराडे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत जांभरुडे आणि दादांच्या शुभ हस्ते उद्योजक तथा समाजसेवक नरेशदादा धुमाल यांचा सन्मान यानंतर संपन्न होतोय. एकीकडे ऑफिशियलला रिक्वेस्ट आहे आपण सामना कंटिन्यू करा.
नरेशजी धुमाल यांचा सन्मान होतोय. मुख्य मंचावरती आपण त्यांना सन्मानित करतोय. अतिथी देवो ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. तदनंतर मुख्य मंचावरती महाराष्ट्र नवनिर्माण सचिव रुपेशदादा खाटेकरी उपस्थित आहेत. त्यांनाही या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. रुपेशदादा खाटेकरी यांचा सन्मान यानंतर मंचावरती संपन्न होतोय. सध्या मान्यवरांची मांदियाळी आपण मंचावरती बघत आहोत. त्यांचा सन्मान होतोय. एकीकडे मॅच देखील कंटिन्यू आहे. 43 धाब्याचं टार्गेट आहे. तदनंतर ज्येष्ठ नेते आगरी समाज राजेशदादा पाटील यांचाही सन्मान होतोय. दादांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. पहिल्याच बॉलवर सेलिब्रेशन, विकेट आली आणि गणेश बाद होतोय. सन्मान होतोय ज्येष्ठ नेते राजेशदादा पाटील यांचा. तदनंतर ग्रामपंचायत सदस्य मुकुंदजी कराळे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांनाही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. उपसरपंच ग्रामपंचायत कोपिवली मुकुंदजी कराळे यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. तदनंतर रविदादा धुमाल आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. दादांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करतोय. रविदादा धुमाल आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होतोय. तदनंतर मंगेश दादा धुमाल आपल्या मुख्य मंचावरती आहेत. दादांचाही सन्मान आपण करतोय. मंगेश दादा धुमाल यांना आपण सन्मानित करतोय. तदनंतर चंद्रकांतजी भोईर आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. दादांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. चंद्रकांतजी भोईर यांचा सन्मान होतोय. तानाजी दादा बिराडे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर हरेश दादा घागस आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. दादांनाही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. तानाजी दादा बिराडे यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होतोय. तदनंतर ज्ञानेश्वरजी भांडे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांनाही आपण सन्मानित करतोय. ज्ञानेश्वरजी भांडे यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. चौकार येतोय. चौकारासोबत सध्या एकूण 5 धावा दाफलकावर. ऑनलाईन व्ह्यूवरची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, पण पाहुण्यांचा मानसन्मान देखील होणं गरजेचं आहे. त्यानंतर संदीपजी खाटेकरे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. दादांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करतोय. संदीपजी खाटेकरे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होतोय. अजयजी हरड मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. दादांनाही आपण सन्मानित करतोय. रिव्ह्यूची मागणी आहे. येस इट इज बम बॉलसाठी. पंढरीनाथजी भांडे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होतोय. येस इट इज फेअर बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे. योग्य बॉल कलवण्यात आलेला आहे. तदनंतर
रुपेश आगिवले सर यांना विनंती, आपणही मंचावरती या, आपलाही शुभ सन्मान स्वीकारा. एक धाव कंप्लीट आहे ना सर? येस इट इज. तदनंतर पांडुरंगजी मार्के यांना मुख्य मंचावरती आपण सन्मानित करतोय. रुपेश आगिवले सरांचा सन्मान यानंतर मंचावरती संपन्न होतोय. चला मॅच आपण कंटिन्यू करतो. जगदीश सर सामना कंटिन्यू करा. तदनंतर रुपेशजी आगिवले यांचा सन्मान होतोय. चला सामना सुरू करा अंपायर्स. वेळ जास्त खर्च होतोय. धावा सध्या 6 बनलेले आहेत. लेफ्टी बॅटर शुभमकडे स्ट्राईक आहे. यावेळेला समोर ड्राईव्ह केल्या बॉल, फिल्डर दूर आहेत. एक धाव बनली आहे आणि एकाच धाब्यावरती मात्र दोनही फलंदाजांना समाधानी राहावं लागेल. सिंगलपेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. सो स्कोर सध्या आपण बघत आहोत दाफलकावर. या सिंगल धाब्याच्या साहाय्यानं 7 ऑन बोर्ड, 7 धावा याचबरोबर पाहायला मिळत आहेत दाफलकावर. 43 धाब्याचं मोठं टार्गेट आहे. मंचावरती उपस्थित सर्व आदरणीय अतिथींचा पुनश्च एकदा आमच्या संयोजक समितीच्या वतीनं आम्ही मनस्वी आभार व्यक्त करत आहोत. थोडी ऑनलाईन व्ह्यूअर्सची दिलगिरी व्यक्त करतोय आणि आता आपण मात्र या मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करतोय. 36 धाब्याची अजून आवश्यकता. चेंडू 14 बाकी आहेत. चला संदेश थोडी घाई कर मित्रा. यावेळेला समोर ड्राईव्ह केल्या बॉल, वॅकंट एरिया, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. निघालाय बॉल दुसऱ्या टप्प्यानेशी डीप लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या चौकारासोबत सध्या 11 धावा दाफलकावर. 11 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, स्टील 1 टू गो. चौकार षटकार नितांत गरजेचे बनलेले आहेत. रुपेशदादा खाटेकरे यांच्या वतीने कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. सलगचे 3 षटकार 3333 आणि सलगचे 6 षटकार 5555 रुपयाचं. फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल केलाय. पाठवलाय बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मात्र 6 धावा मिळतात त्या फलंदाज कल्पेश यांच्या सोबतीनं टीम बलिवरेला. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती बनल्या गेल्या त्या 17 धावा. चला वेळ जास्त खर्च होतोय. चंद्रकांतजी गगे थोडी घाई अपेक्षित आहे, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळा. स्कोर 17. 12 चेंडू अजूनही 26 धाब्याची आवश्यकता आहे. 12 चेंडू 26 धावा आहे समीकरण. अक्षयजी आगिवले उपस्थित झालेत. विनंती आहे या मंचावरती आपलं सरस स्वागत आहे. क्वालिफाईड टीम्सला देखील विनंती आहे, आपली उपस्थिती गरजेची आहे. जनमन बांदिवली, जनमन शिरवली,
ओमकार स्पोर्ट्स मानिवली, स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान, स्वराज्य 11 आंबेटेंबे या 4 टीम्स सुपर 5 मध्ये दाखल झालेल्या आहेत. रोशन तयार. पहिला बॉल अर्ध्या विकेटवर टाकलाय, पाठवलाय लॉंग लेगला, सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉग, बिग वे, मायटी, ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. या षटकारासोबत मात्र रोशनचं भव्य स्वागत केलेलं आहे ते शुभमनं. 6 धावेसोबत सध्या 23 धावा दाफलकावर, 23 ऑन बोर्ड. हम भी किसी से कम नहीं सध्या हे दाखवून देत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे फलंदाज शुभम आणि त्यांची सोबत देत आहेत कल्पेश. निलेश आगिवले विनंती या मंचावरती आपल्या सरचे स्वागत आहे. 6 धावा बनलेल्या आहेत पहिल्याच बॉलवर. आता दबाव असेल तो गोलंदाज रोशनवर. 11 चेंडू आणि 11 चेंडूत मात्र विजयासाठी आता अवघ्या 20 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 20 धावा हे समीकरण. यानंतर अक्षयजी आगिवले यांचा सन्मान होते मंचावर. सचिनदादा बिराडे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत जांभुड यांच्या शुभ असते. वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. यापूर्वीच दबावाची जी चर्चा केली होती आता सध्या त्या चर्चेला उधाण येतंय. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेनिशी मात्र स्कोर 24. 11 चेंडू आता 19 धावेची आवश्यकता. 11 बॉल 19 धावा हे समीकरण. चला, वेळ जास्त खर्च होतोय. न्यू यंगस्टर घागुर्ली, थोडी घाई अपेक्षित आहे. यावेळेला दिशा दिली आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. आणखीन एक चांगला फटका, चांगलं टायमिंग आणि धावाही चांगल्या मिळत आहेत. 1 बॉस ओव्हर द रोप. येतो तो चौकार. - 28 धावा दाफलकावरती. यानंतर निलेशजी आगिवले यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती संपन्न करतोय. हनुमानजी दिघे यांच्या शुभ असते आज सन्मान होतोय. 10 चेंडू 15 धावा. आता दोनही सलामीवीरांनी मात्र आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. यावेळेला टॉपेज बॉल वेत मात्र फिल्डर पासून थोडा दूर पडलेला आहे. सेकंडचा कॉल. तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या मिळताना दिसत आहेत आणि या 2 धावेनिशी मात्र एकूण धावासंख्या दाफलकावरती अंकित झाली ती 30. 30 ऑन बोर्ड. 9 चेंडू आणि 9 चेंडूत आता वेड्यासाठी आवश्यकता ती 13 धावेची. 9 चेंडू 13 धावा हे समीकरण. चला, वेळ जास्त खर्च होतोय. बॅटर्सला सूचना आहे प्रत्येक बॉलवरती मित्रांनो आपण एकत्रित येणं गरजेचं नाहीये. 8 मिनिटं आतापर्यंत 9 बॉल टाकण्यासाठी वापरात आणलेले आहेत. न्यू यंगस्टर घागुर्ली 2 मिनिटात तुम्हाला 3 बॉल कुठल्याही परिस्थितीत टाकणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. 9 चेंडू 13. आता देखील फटका चाललाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अंपायर सिग्नल. येस इट इज 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतो तो चौकार. 4 धावा. गुड शॉट. यानंतर रामदासजी हुमणे यांचा सन्मान होतोय मुख्य मंचावर. चौकारासोबत सध्या एकूण धावा दाफलकावरती बनतायत त्या 34. 34. 8 चेंडू आणि आता विजयासाठी अवघ्या 9 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 9 धावा हे समीकरण. सध्या सन्मान होतोय रामदासजी हुमणे यांचा. 8 चेंडू 9 धावा. मॅच इज स्टील ऑन, गेम इज स्टील ऑन. शुभम आणि त्याच्यासोबत कल्पेशनं मात्र
चांगली पार्टनरशिप सध्या बिल्डअप केली आहे ती दुसऱ्या विकेटसाठी. शॉर्ट ऑफ लेंथ पूलचा प्रयत्न तो सक्सेसफुल ठरलाय. पूल अँड पॉवरफुल बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर. गोल ह्यूज हिट शुभमच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार. हा चेंडू 23 धावा शुभमनं बनवलेला आहे. 4 चेंडू 15 धावा कल्पेशनं बनवलेले आहेत. तर आता विजयासाठी 7 चेंडू आणि 3 धावेचं समीकरण आता बाकी आहे. यावलेला मॅच विनिंग स्ट्रोक. सामना संपलाय आणि 43 धावेचं टार्गेट अवघ्या 2च षटकात सर केलंय ते स्वर्गीय सोपान फोपे प्रतिष्ठान बलिवरेनं. शुभमचं जबरदस्त योगदान. कल्पेशची मॅच डिफायनिंग नॉक आणि अखेर आता या टीमनं विजय संपादित करत क्वालिफिकेशन राऊंड अर्थातच बक्षीस पात्र फेरी गाठली आहे. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. चव्वेचाळीस धावा दाखल करते बनलेल्या आहेत. यानंतर आपण